लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो. त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे. एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीने जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत नाही. अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे. मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही, अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आजपासून लाडक्या बहिणींना एप्रिलचा 1500, मेचे 1500 असे मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आज खटाखट पडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. सोबतच अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना आणखी एक मोठं गिफ्ट देणार. अक्षय तृतीयानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे तर पडणारच, परंतु एक मोठं गिफ्ट सुद्धा सरकार हे वाटप करणार आहे. सोबत लाडक्या बहिणींना 2400 रुपयांचे गॅस सिलेंडरचे पैसे, सोबत लाडक्या बहिणींना साडीसुद्धा वाटप करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं हे जे कोणाला मिळणार आहे मी तुम्हाला यांची यादीसुद्धा दाखवणार आहे. सोबत लाडक्या बहिणींना कोणत्या साडी मिळणार, तर बघा, ज्या रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे. परंतु तुम्हाला याच्यासाठी 2 कामं करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला लाडकी बहिणींचे पैसे सोबतच साडी मिळणार आहे. आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार. आजपासून 1500 रुपये खात्यात जमा होणार अशी मुख्यमंत्री आणि जे उपमुख्यमंत्री आहेत आपले यांची आताच मोठी घोषणा झाली. पण 2 कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे. सोबत खटाखट असे तुम्हाला 3 मेसेज आज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अतिशय आनंदाची बातमी, कारण तुम्हाला माहिती आहे महिना अखेर कमी झालेला आहे. महिना अखेर आता 2 ते 3 दिवसातच होईल. त्यामुळं सरकार आता खूप मोठ्या त्याच्यामध्ये युद्ध पातळीवरती काम करत आहे.
सरकारनं सांगितलं की आम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर पैसे वाटणार, म्हणजे 29 तारखेच्या अगोदर. आणि आज तुम्हाला माहिती आहे आज 24 तारीख आहे. आजपासून पुढे खटाखट 5 दिवसात पैसे जमा होणार. 5 दिवसात जवळपास 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. दररोज 7 ते 8 जिल्हे हे कव्हर करण्यात येणार आहेत. परंतु याची यादी कुठे लागलेली आहे, यादीत तुमचं नाव आहे की नाही हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये सरकारनं मोठे 2 निर्णय घेतलेच आहेत जे लाडक्या बहिणींच्या हिताचे असणार आहेत. कोणते असणार आहेत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वादा पूर्ण करत लाडक्या बहिणींना परत म्हणलेला आहे की ही योजना बंद होऊ देणार नाही. काही झालं, सरकारवर कितीही संकट आलं तरी आम्ही 1500 रुपये हे फिक्स देणार आहोत. सरकारचा वादा 21 रुपयांचा होता, परंतु या महिन्यात आमची ताकद कमी पडत असल्या कारणानं आम्ही एप्रिलचा हप्ता आणि मेचा हा 21 देऊ शकत नाही. आम्ही ते 1500 देऊन, परंतु आम्ही एकत्र देणार आहोत. अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त आम्ही ते दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा मानस आहे. सोबतच सरकारनं कारणं सुद्धा सांगितले आहेत. सोबत साडी वाटप सुद्धा होणार असं सुद्धा सांगितलेलं आहे. साडी वाटप मी तुम्हाला सांगितलं की रेशन दुकानामध्ये रेशन कार्डवरती होत आहे हे सुद्धा सांगितलं आहे. परंतु एक खुशखबर म्हणजे अजित तटकरे मॅडम यांनी लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे. ते म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी आता जवळपास यात पात्र झालेल्या आहेत. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जवळपास 2,30,40,00,000 लाडक्या बहिणी ह्या यासाठी पात्र आहेत. म्हणजे 10 ते 12 लाखच लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. टेन्शन घेऊ नका. कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार तर हे तुम्हाला मी सांगणार आहे. प्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण त्याची यादी मी तुम्हाला बरोबर सांगणार आहे. बघा, धुळे, जालना, अमरावती, पुणे, नाशिक, ठाणे, परत छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा महत्त्वाचे जे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांपासून सुरुवात केली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं दररोज 7 ते 8 जिल्हे घेतले जाणार आहेत आणि 10 ते 12 बँकेमध्ये पैसे खटाखट पोहोचणार आहेत. सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे पोहोचणार आहेत. कारण अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं आपल्याला की आम्ही आता जी काही मोफत गॅस सिलेंडर योजना आहे त्याचे सुद्धा वाटप करणार आहोत. कोणाला किती पैसे मिळणार सांगतो. बघा, ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत हप्ते आलेले आहेत सगळे, अशा लाडक्या बहिणींना 3,000 त्याचे आणि 24 रुपये गॅस सिलेंडरचे सोबत एक मोठे गिफ्ट आणि साडी एवढं मिळणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागचे पण हप्ते आले नाहीत त्यांना मागचे हप्ते सोबत हे हप्ते म्हणजे त्यांना डबल धमाका त्यांच्या बँकेमध्ये खटाखट पैसे हे पडणार आहेत. सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 2 कामं करायची आहेत. आधार कार्ड अपडेट करून तुम्हाला आजच बँकेत जमा करायचं आहे आणि दुसरं रेशन कार्डची KYC करायची आहे. तरच तुम्हाला साडी, तुम्हाला हप्ता आणि गॅस सिलेंडर मिळणार आहे. आज भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला मेसेज पाहायला मिळणार आहेत. तर सर्व लाडक्या बहिणींनो तयार राहा. आज मी चेक दिला आहे असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा घोषित केलेलं आहे. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी आनंदित होणार आहेत, कारण जवळपास 2,40,00,000 लाडक्या बहिणी यातून पात्र झालेल्या आहेत. अपात्राची यादी खूप छोटी आहे. मोठं गिफ्ट जर बघायला गेलं तर 20 लाख लाडक्या बहिणींना बघा घरकुल देण्यात येणार आहे. तर त्याचा फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. हे खूप मोठे गिफ्ट आहे. 2.5 लाख रुपयापर्यंत याच्यामध्ये तुम्हाला हप्ता मिळत आहे. तो ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये तुम्हाला हप्ता मिळून जाईल. आता म्हणजे फॉर्म मिळून जाईल, तो भरून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचं जिल्हा आणि तुमचं कमेंटमध्ये सांगायचे तुम्हाला पैसे आलेत का. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पटापट हे काम करा आणि सगळे काही डिटेल आज तुम्हाला पाहून मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराज.